देवी सर्वभूतेषु चेतनेत्यभिधीयते नमस्तस्यै 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 व्यासपीठावरून थोडे नमस्कार म्हटलं की आपण हे सगळ्यांनी प्रत्युत्तरासाठी नमस्कार म्हणायचं. नमस्कार. आता सगळ्या शिशुशाळेतल्या मुलांच्या आया आहेत की नाही, तर सगळ्यांनी ताट बसा. सगळ्या लहान आहात की नाही तुम्ही वयाने. आज इथे मला नारी शक्तीचा सन्मान या कार्यक्रमासाठी 8 मार्च महिला दिनानिमित्त जो आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासाठी शाळेने म्हणजे अर्थातच माननीय मुख्याध्यापिका उमाताई गोरे यांनी बोलावलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून आभार मानते. मी या शाळेत शिशुशाळेकडे 5-6 वर्ष काम केलं आहे आणि तो या भागातले पालक विशेष करून पालिका खूप सहभागी असतात सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आणि शाळेसाठी खूप सपोर्टिव्ह असतात. हा अनुभव मी स्वतः खूप छान घेतलेला आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही ह्या शाळेत तुमच्या मुलांना प्रवेश घेतलेला आहे, मराठी माध्यमाची शाळा असून सुद्धा. त्यासाठी तुम्हा सर्वांचं पहिल्याप्रथम मनापासून अभिनंदन. हाच मला वाटतं महिला दिनाच्या निमित्ताने तुमचा पहिला सन्मान आहे. तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत आपल्या मुलांना घालण्याचं धाडस केले या आत्ताच्या अशा वातावरणामध्ये. त्यामुळे खूप छान. आज मला असा विषय दिला आहे की ज्या महान स्त्रिया आपल्याकडे होऊन गेल्या आहेत त्यांचं चरित्र थोडंसं आपण पाहावं का, की त्याच्यातून आपल्याला काय घेता येईल. आपलं जीवन तर आपल्याला उन्नत करायचंच आहे, पण आपल्याबरोबर आता आपण आई आहोत तर आपल्या मुलांचं जीवन आपण कसं उन्नत करू शकू, तर त्याच्यासाठी कोणकोणते गुण असावे, कोणकोणते गुण कोणाकोणाकडे होते आणि त्यांनी त्या गुणांचा उपयोग करून आपल्या मुलांना कसं छान बनवलं आहे असा थोडासा विचार आपण या कार्यक्रमामध्ये करणार आहोत. नुसतं गद्य बोलायला पण चाललं असतं, पण मला असं नेहमी वाटतं की काव्यात्मक जेव्हा आपण काही सादर करतो आणि ह्या दोन्हीच्या सहाय्याने तबला आणि पेटीबरोबर, तेव्हा त्याचा परिणाम श्रोत्यांवर एक वेगळा होतो. आणि म्हणून मी हे माध्यम स्वीकारलं आहे, कारण मी भारुडाचे कार्यक्रम करत असते. आणि आत्ता गेल्या वर्षी 2025 या सालामध्ये मावळ प्रांतात ज्यांनी राज्य केलं अशा छोटंसं भारुड आहे. भारुडाच्या मध्ये मी आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छिते. मला आता परत सांगायला लावू नका की तुम्ही ताट बसायचं. नेहमी काही आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या पाठीचा कणा सरळ पाहिजे, म्हणजे आपली मेंदूची जी ताकद आहे ती नेहमी वाढत असते. पाठीचा कणा आणि मेंदू जोडलेले आहे की आपल्याला आतून सगळे नर्व्स आहेत. तर मेंदू छानपैकी काम करायला हवा असेल तर आपण नेहमी ताट असलं पाहिजे. आपण कुणी म्हातारे नाही, मी तर मुळीच नाही, बरोबर आहे. त्यामुळे सुरू करूया. सुरुवातीला प्रत्येक वेळेला भारुडाच्या आधी आपण पांडुरंगाचा गजर करतो, कारण हा भारुडाचा प्रकार सुरू केला आहे. काल परवा जी नाथसृष्टी झाली एकनाथ महाराजांची, त्या एकनाथ महाराजांनी सुरू केला, म्हणून भारुडाच्या आधी आपण पांडुरंगाचा गजर करत असतो. बाई बाई केलं काय काय तिला मुद्रा करून पाया गरीबा घरची ही पोरा नगर जिल्ह्यात
जिल्ह्याच्या एका खेड्यामध्ये या अहिल्याचा जन्म झाला बरं. आणि एकदा 7-8 वर्षाची असताना तिथल्या नदीच्या काठी या सगळ्या मैत्रिणी एकत्र खेळत होत्या. आता नदीकाठी वाळू असते, त्या वाळूत काहीतरी करायचं, तर या मुली सगळ्या जणी मिळून एक शिवलिंग तिथं तयार करत होत्या, अहिल्या आणि काहिलीच्या सगळ्या मैत्रिणी. आणि त्याच वेळी तिथं बाजीराव पेशवे आणि त्यांचे सेनापती मल्हारराव होळकर हे दोघं जण तिथं तळ मुक्काम ठेवून होते. आणि त्याच वेळेला तिथला त्यांचा एक घोडा उधळला. आणि घोडा उधळलाय तो आपल्याकडे येतोय हे बघता क्षणी अहिल्याच्या मैत्रिणी पळून गेल्या. आणि अहिल्या मात्र त्या शिवलिंगावर ओढवी बसून त्या शिवलिंगाचं रक्षण करत होती. तेव्हा बाजीराव पेशवे जवळ आले आणि त्यांनी विचारलं, अगं तुला भीती नाही का वाटते? तो घोडा उधळलाय, सगळ्या तरी मैत्रिणी पळून गेल्या, तू नाही पळून गेलीस? तेव्हा अहिल्याने बाणेदारपणे उत्तर दिले, अहो मला काही झालं असतं तर जाऊ दे, मला त्याची काय फार फिकीर नाही आहे, पण आम्ही जे शिवलिंग बनवलंय, जे आपण बनवलंय, त्याचं आपण रक्षण नको का करायला? आणि हे तिचं उत्तर ऐकून बाजीराव पेशवे एवढे प्रभावित झाले आणि त्यांनी मल्हाररावांना सांगितलं की या मुलीला तू सून करून घ्यायचीस. मल्हाररावांच्या मनात जरा शंका येऊन गेली, कारण अहिल्या देवींचं काय रूप फार छान नव्हतं, पण गुण मात्र बाजीराव पेशव्यांनी घेतले होते की ही मुलगी नक्की पुढे काहीतरी करून दाखवेल. म्हणून रूपासाठी मल्हाररावांच्या मनात शंका होती, पण बाजीराव पेशव्यांचा आदेश मानायचा म्हणून त्यांनी आपला मुलगा खंडेराव याला बोलावून घेतलं आणि पुण्याच्या शनिवार वाड्यात या अहिल्याचा विवाह झाला. आश्चर्य वाटेल, 8 वर्षाची मुलगी बाजीराव पेशव्यांनी हिचा विवाह लावून दिला. 200 तोळे सोनं या अहिल्याच्या अंगावर टाकलं होतं. किती जण झालं असेल बघा. आता तर विचारच करू नका. 10 ग्रॅमला आता 1,60,000 रुपये लागतात. त्यामुळे पण त्या काळात जवळजवळ 300 वर्षापूर्वी, 290 वर्षापूर्वी तरी म्हणूयात आपण, या अहिल्याच्या अंगावर 200 तोळे सोनं घालून ती 8 वर्षाची मुलगी त्या ओझ्याखाली किती दबली असेल पहा विचार. अशी ही अहिल्या गरिबा घरची होती पोरं आणि राजाची राणी झाली थोर. बघा कुणाचं नशीब कधी पाळते कळत नसतं आपल्याला. एकदम गरिबा घरनं ही मुलगी त्या खंडेरावाची बायको म्हणजे त्या मावळ प्रांताची राणी होऊन इंदोरला गेली. गरिबा घरची ही पोर राजाची राणी झाली थोर. आता कधी कधी असं होऊ शकतं की गरीब परिस्थितीत एकदम श्रीमंती आली तर माणसाचा स्वभाव बदलू शकतो, त्याला अहंकार उत्पन्न होऊ शकतो. तसं अहिल्याला काहीही झालं नाही. वागली नाही कधी मुजोरा, वागली नाही कधी मुजोरा, कारण महादेवावर तिची श्रद्धा अपरंपार. अतिशय प्रिय दैवत म्हणजे भगवान शंकर. आणि म्हणून जेव्हा त्या राज्य करायला लागल्या तर पहिली यात्रा कुठली केली असेल अहिल्या देवींनी, तर 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा केली. वागली नाही कधी मुजोरा आणि महादेवावर तिची श्रद्धा अपरंपार. या अहिल्याने बाई बाई आता मुजराई करू म्हणलंय. मुजरा कुठे करतो आपण? जिथे शौर्य असतं तिथे मुजरा असतो. शिवाजी महाराजांना मुजरा आहे. सगळ्या थोर लोकांना जे ज्यांनी पराक्रम केले अशांना मुजरा आहे. आणि वंदन कुठे? जिथे देवत्व आहे, जिथे संतत्व आहे, तिथे वंदन. हे दोन्ही गुण अहिल्याबाईंजवळ होते, म्हणून त्यांना मुजराई करायचा आणि त्यांना वंदनही करायचं. पतीची सुटली अर्धावर साखर
या अहिल्यादेवीचे पती फार लवकर एका युद्धामध्ये धारातीर्थी पडलेले. पतीची सुटली अर्ध्यावर साथ आणि मुलानेही नाही दिला आनंद आयुष्यात. जे गुण अहिल्यादेवीचे होते त्या गुणांचा मुलगा निबंधच नाही. आता हे त्यांचं प्रारब्ध होतं आणि ते त्यांनी ओळखलं होतं की आपल्या प्रारब्धात जे आहे ते आणि तसंच घडणार आहे, त्यामुळे ते शांत नाही आहे. आयुष्याची लढाई एकटीच लढली. आता पती गेले तेव्हा त्यावेळच्या प्रथेप्रमाणे अहिल्यादेवींनी सगळी सतीची वस्त्र परिधान केली. आता सती जाणार आणि मल्हारराव आले त्यांचे सासरे. ते म्हणाले, अगं अहिल्ये, माझा मुलगा तरी गेला पण निदान तू तरी आमच्यासाठी राहा ना. तू पण जर सती गेलीस तर आम्ही कोणाकडे मागायचं. आणि ते सासऱ्यांचे शब्द प्रमाण मानले तर अहिल्यादेवींनी. आताच्या मुलींना सांगा, सासरच्या लोकांचंही ऐकावं लागतं, त्याच्यात आपलं कल्याण असतं. सासऱ्यांचे शब्द प्रमाण मानले. त्या काळात जर सती गेलं नाही तर इतके लोकापवाद होते, समाजाने इतकी निर्भत्सना केली असेल त्यांची. कारण प्रत्येक बाईनं जिचा नवरा जाईल तिनं सती जायलाच पाहिजे असा दंडक होता. पण जेव्हा मल्हाररावांनी तिला विनंती केली की बाई अहिल्या, तू काय सती जाऊ नकोस, आणि म्हणून अहिल्याबाई सती गेल्या नाही. त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर मुलगी सती गेलेली बघितली, नणंद सती गेलेली बघितली, सगळ्या सती गेलेल्या बघितल्या. पण अहिल्याबाईंनी जो निर्धार कायम ठेवला त्याच्यामुळे त्यांचं मन कुठेही विचलित झालं नाही. आयुष्याची लढाई एकटीच लढली आणि भगवद्गीता जणू आचरणात आणली. स्थितप्रज्ञता कशी असावी हे अहिल्यादेवींचं फार मोठं उदाहरण. एका स्त्रीच्या अंगात किती गुण असतात पहा. फक्त अहिल्यादेवींच्या नाही, आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये तेवढे गुण आहेत. आपण त्या मुलांना कधी पुढे टाळत नाही, आपण विचारच करत नाही. आम्ही सारखा मोबाईलमध्ये, प्रत्येकीकडे स्मार्ट मोबाईल फोन. अहिल्यादेवीच्या काळात मोबाईल नव्हता. मुलांना कळू दे की आपली आई मोबाईल शिवाय पण काही 4 गोष्टी करते. बरं, मोबाईल बघा, आता मोबाईलच्या शिवाय जगणं अवघड आहे. केव्हा बघा, जेव्हा मुलं शाळेत येतील तेव्हा तुम्ही बघा. असे पोळी भाजी झालेली असते की नाही, मुलं शाळेत यायच्या आधी पोळी भाजी झालेली असते. त्यामुळे मुलं शाळेत येतील तेव्हा मोबाईल बघा किंवा मुलं झोपल्यानंतर मोबाईल बघा. मुलं जागी असताना आयांनी शक्यतोवर मोबाईल बघू नका. इथे कोणी इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये आहे का? गायनोकॉलॉजिस्ट, डॉक्टर नाही ना कोणी? मग काहीही गरज नाही. मुलं जेव्हा आपल्या समोर आहे एवढी एनर्जेटिक तेव्हा मोबाईल अजिबात बघू नका. काहीतरी नवनवीन शिकण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांना ना आपण आपला धर्म सांगा. आता आज मला संधी मिळाली की मी तुम्हाला काय काय सांगू. आपल्या मुलांना धर्म माहीत नाही, आपला धर्मग्रंथ कुठला आहे ते माहीत नाही. इतर धर्मामध्ये 3ऱ्या वर्षापासून आपला धर्म काय आहे, आपला धर्मग्रंथ कोणता आहे, आपल्या धर्मामध्ये कसं आचरण सांगितलं आहे हे सगळं शिकवतात. आपला धर्मग्रंथ कुठला आहे? हिंदू धर्म. कोणाला माहिती आहे? बोला कुठेतरी. धर्मग्रंथ कुठला आहे आपला? भगवद्गीता. सांगा ना. छान. भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये किती अध्याय आहेत? 18. भगवद्गीतेमध्ये एकूण श्लोक किती आहेत? भगवद्गीतेमध्ये एकूण श्लोक किती आहेत? 700. बरोबर. त्या भगवद्गीतेवर भाष्य कोणी केलंय? संस्कृतातली भगवद्गीता प्राकृतात किंवा मराठीत कोणी आणली? ज्ञानेश्वरांनी. त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती आहेत? ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती आहेत? 700 श्लोकांवर माऊलींनी भाष्य केलंय. 9000 ओव्या आहेत. हे सगळं आपल्या मुलांना माहिती पाहिजे. सोलापुरातल्या एका शाळेमध्ये म्हणजे मला हसायलाही आलं आणि वाईटही वाटला हा प्रसंग जेव्हा मी ऐकला. तेव्हा एका चांगल्या नामांकित शाळेमधनं दिवाळीच्या सुट्टीचा प्रोजेक्ट असा दिला की
सुट्टी संपवून येताना मुलांनी 5 मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे. आता छोट्या मोठ्या गटाचा असा प्रोजेक्ट होता आणि 2 आया अशा तुमच्यासारख्याच लहान लहान आपल्या मुलांचे हात धरून घरी निघाल्या. एक आई दुसऱ्या आईला म्हणाली, काय बाई प्रोजेक्ट दिलाय म्हणे 5 मनाचे श्लोक पाठ करायचे. ती दुसरी म्हणली, त्याच्यात काय अवघड आहे, करून द्यायचे मनाचे श्लोक पाठ. तर ती पहिली आई त्या दुसरीला म्हणते, तुम्ही बाई शिकलाय, तुम्हाला करता येतात मनाचे श्लोक. म्हणजे आपल्याकडे समर्थ रामदास स्वामी होऊन गेले आणि त्यांनी 205 मनाचे श्लोक लिहिले, हे आयांनाच माहिती नाही. मुलांना कधी शिकवणार? मुलांना हे सगळं शिकवा. गीता दाखवा, गीता ही अशी आहे, त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात, हे दाखवा. आपला धर्म, आपल्या धर्मामध्ये मुलांच्या समोर माझी विनंती आहे तुम्हाला, कुणाच्याही वरातीत मुलांच्या समोर नाचू नका. तुम्ही जेव्हा फक्त आले नाचायला, माझं कुठे आवडत नाही मला, आम्ही पण नाचतो, भारुडात नाचते, मी गोंधळात नाचते, अजूनही नाचते, म्हातारी झालेली पण अजून नाचते. पण मुलांसमोर कुठल्याही वरातीत कुठल्याही आईनं नाचू नव्हे, हे माझं मत आहे. नवे हे सगळ्या जे लोक आपल्या संस्कृतीला मानतात त्या सगळ्यांचं हे. तुम्ही आया फक्त एकत्र जमा. मी तर शिशुशाळेच्या बालिकांचा कार्यक्रम करायची पद्धत मी मांडली होती, आता आहे की नाही माहिती नाही मला, पण दरवर्षी गॅदरिंगला एक शिक्षकांचं नृत्य आणि एक बालिकांचं नृत्य, ज्याला एक सभ्यपणाचं व्यासपीठ असेल अशा ठिकाणी नाचा. पण वरातीत आमचे गुरुजी होते कीर्तनातले, ते म्हणायचे पूर्वी स्वयंपाकाला घरच्या बायका असायच्या, नाचायला बाहेरच्या बायका बोलवायच्या. आता काय, स्वयंपाकाचं कॉन्ट्रॅक्ट केलेलं असतं, घरच्या बायका नाचतात आणि म्हणायचं घोडा असतो. काय बायका नाचतात, हे काय बदलत आहे का? असं नका करू. आपली संस्कृती रक्षण करण्याचं काम आपलं आहे आपलं. आणि तुमचं तर जास्त आहे, आमची मुलं मोठी झाली, तुमची मुलं उमलते, त्यांना चांगलं काय वाईट काय हे सगळं कळू द्या. त्यामुळे आपण पुन्हा आईबाईंच्याकडे जाऊया. पतीची सुटली अर्ध्यावर साखर आणि मुलाने नाही दिला आनंद आयुष्यात. आयुष्याची लढाई एकटीच लढली आणि भगवद्गीता जणू आचरणात आणली. आणि म्हणून या आईने बाई बाई मंदिरांचा केला जीर्णोद्धार. अनेक मंदिरांचा अहिल्याबाईंनी जीर्णोद्धार केला. म्हणजे जसं राज्य बघितलंय तसं आपल्याकडे कुठल्या कुठल्या दैवतांचं प्राधान्य आहे. मावळ प्रांतात अनेक शंकराची मंदिरं आहेत. मध्य प्रदेशमध्ये जर तुम्ही गेला तर त्या बऱ्याचशा शंकरांच्या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केला. बरं, मंदिरांचा केला जीर्णोद्धार आणि नद्यांवर घाट बांधले फार. जर माहेश्वरला तुम्ही गेला की जी नंतर अहिल्याबाईंनी राजधानी केली माहेश्वर, त्या माहेश्वरच्या त्या राजवाड्यात अहिल्याबाईंचा मोठा पुतळा आहे. कधी कोणी बघितला माहिती नाही मला. मी 3-4 वेळेला तिथे माहेश्वरला जाऊन आले. कारण खरंच वाटत नाही की एक बाई एवढं सगळं करू शकली आणि इतके दुःखाचे आघात सहन करून करत गेली, हे विशेष. तर त्या माहेश्वरच्या राजवाड्यातनं जर मागे खाली पाहिलं तर नर्मदेवर अनेक घाट या अहिल्याबाईंनी बांधलेले. फक्त घाट बांधले देवाचं केलं नाही, तिथे बरीच बेरोजगारी होती मावळ प्रांतामध्ये. म्हणून त्यांनी भारताच्या इतर भागातलं कलाकार बोलवलं. माहेश्वरी लुगड्यांची निर्मिती केली. लुगडं होते चाळी, त्या काळात त्याला लुगडं म्हणाले. माहेश्वरी लुगड्यांची निर्मिती केली आणि रोजगाराची हमी गरिबांना दिली. रोजगाराची हमी गरिबांना
गरिबांना या आईने बाई बाई राजकारणात होती मुत्सदी आणि धुरंधर. राजकारण तर इतकं छान केलं, सगळी प्रजा या अहिल्याबाईंच्या काळामध्ये सुखी होती. राजकारणात होती मुत्सदी आणि धुरंधर आणि राघोबादादांची युद्ध केले घनघोर. आता कसं असतं, शत्रू असतो तो शत्रूच असतो, पण स्वकीय जेव्हा आपल्या विरुद्ध उठतात. आता राघोबादादा हे पेशवे, मावळा प्रांत पेशव्यांच्याच ताब्यात होता, पण एक स्त्री आपल्यापेक्षा वरचढ होतीये हे जेव्हा राघोबादादांच्या लक्षात आलं आणि त्यांचा अहंकार दुखावला गेला. आता सुद्धा आपण असं म्हणतो की पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे, घरात पुरुषांचं वर्चस्व आहे, आम्ही मान्य आहे, पण स्त्री नाही हे दाखवून द्यायला पाहिजे की मी पण काही कमी नाही. जे माझं शिक्षण मगाशी तुम्ही परिचयामध्ये ऐकलं ते शिक्षण मी सगळं लग्नानंतर घेतलेलं आहे. असं अजिबात समजू नका आता काय लग्न झालं, आता काय 2 मुलं झाली, आता मी काय करू, आता मी काय करू शकणार नाही, असलं काहीही नसतं. मनात यायला पाहिजे फक्त नाही मी हे करणार आहे, मी हे करून दाखवणार आहे. कोणाकोणाची पहिलीच मुलेच आहे. सगळ्यांना माझी विनंती आहे, दुसरा चान्स घ्या. अहो आपली प्रजा वाढायला पाहिजे का नको? आता कसं आहे माहिती का, आमच्या आधीच्या पिढीत 12-13 मुलं असायची. तेवढी काही आपण मी म्हणत नाही 12-13 बरोबर आहे की 12-13चा आकडा नंतर किती वर आला, 4-5 वर आला. आमच्या पिढीला 4-5 भावंड आम्ही. आता आमच्यामध्ये किती आला, 2-2. आता काय म्हणतात, 1 झालं की बस. ते पण मान्य आहे, पण काही काही आता IT मधले जे आहे ना पुण्या मुंबईत ते म्हणतात आम्हाला मुलंच नको. त्यांना आम्ही डिंक फॅमिली म्हणतो, डिंक, DINK, डबल इन्कम नो किड्स. मग तुम्ही मग 30-40 वर्षानंतर जी एक अपत्य आहेत ती आणि ज्यांना अपत्य नाही ते सगळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेमवाले होणार. अमेरिकेत कसे आहेत सिटीजन तसं प्रत्येकाला मानसिक काहीतरी प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे ज्यांचं दुसरं मुलीकडे त्यांचं अभिनंदन माझ्याकडे, पण ज्यांचं पहिलं आहे त्यांनी दुसरा चान्स देताचं पाहिजे, त्याच्या खाली आहे मांडलंय पाहिजे. हां, त्यामुळे स्वकीय जेव्हा आपल्या विरोधात उभे राहतात, पुरुष प्रधान संस्कृतीचं मी बोलत होते की पुरुषांना आज आता एक तब्बेची आमच्या सोडला तर आपण सगळ्यांना मेजॉरिटी पाहू. त्यांनी लग्नच केलं नाही त्यामुळे त्याला हा काही प्रश्नच नाही. पुरुषी अहंकार जरी असला तरी बाईनं आपलं वागणं इतकं व्यवस्थित ठेवावं की पुरुषालाही कुठेतरी, त्याला काही मायाप्रेम नसतं असं नाही, पण त्यालाही जाणीव व्हायला पाहिजे की नाही बाबा आपलं आपण थोडंसं आता कमी करायला पाहिजे. हे वाटणं पण बाईच्याच हातात, हे लक्षात. आणि मग आपण आपल्या घरातल्या माणसांना आपल्यासाठी अनुकूल करत 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 गेलं पाहिजे. आता जरी वयाने लहान असतात तरी घरात आत्तापासून सांगायचं हा आमचा 1 तास फक्त माझा, पण राहिलेले 23 तास तुम्ही त्यांच्यासाठी आहात हे दाखवून द्यायला पाहिजे. फक्त हा माझा 1 तास, मग नंतर मी काही पण करेन असं अजिबात चालणार नाही. घरात सगळं करा, मग तो 1 तास सगळे आपल्याला अनुकूल होतात. किंवा 1 तास तुझा होईल, तू व्यायाम कर, तू वाचन कर. अहो वाचायचं तर आता गेलंच. आमच्या वेळी म्हणायचे वाचाल तर वाचा, आम्ही तर वाचलो बाबा, खूप वाचलं आणि त्याच्यामुळे आम्ही वाचलो. आता तुम्ही मोबाईलच जर घेऊन बसलात तर मोबाईलमधल्या त्या प्रतिलिपीत कसल्या तरी कथा काही त्याच्यामध्ये अर्थ नसतो. म्हणजे मी बघते मोबाईल पण मला काहीतरी बंधनं आहे. जे चांगलं आहे ते घ्या, पण मी पुन्हा सांगते की काहीतरी नवीन शिका, गीता शिकायला लागा, ज्ञानेश्वरी वाचायला लागा, ज्ञानेश्वरी द्यायला लागा.
याच्याने आपण आपल्या घरातल्या पुरुषांना सुद्धा आपल्या बाजूने अनुकूल करून घेऊ शकतो. राजकारणात होती उत्सवी आणि धुरंधर आणि राघोबादादांची युद्ध केले घनघोर. अशा या अहिलेला नमस्कार आमचा, अशा या अहिलेला नमस्कार आमचा, आणि प्रयत्न करू आम्ही वारसा जपण्याचा, प्रयत्न करू आम्ही वारसा जपण्याचा. या अहिलेने बाई बाई अहिल्यादेवीचं तर आपण सारं बघितलं. दुसऱ्या मला दोन आया सांगायच्या. पहिल्या आहे राजमाता जिजाऊ. मुलांची शाळा सुटणारे साड्या कराव्या, म्हणजे माहिती मला बऱ्याच जरी मी घड्याळाकडे बघितलं म्हणून मी सांगते की शाळा सुटायच्या माझं मी पूर्ण केलं. जिजाऊने काय केलं, ज्या क्षणी त्यांना कळलं की आपण आता माता होणार आहोत, आपण आई होणार आहोत, त्यांनी काय सुरू केलं, जगदंबेची उपासना सुरू केली. 9 महिने सातत्याने जिजाऊंनी जगदंबेची उपासना केली आणि मग शिवाजीराजे जन्माला आले. आपण काय करतो, जेव्हा कळतो दिवस गेले, आधी आमच्या घरात म्हणजे नवराच विचारतो मग काय खावं वाटतं तुला, ती खाण्याचं असतं. मग आम्ही म्हणतो पाणीपुरी, पावभाजी. मग मुलंही कसलीच पाणीपुरीची पुरी काबरी की चुरा, त्यांच्या अंगात काही नमकच नाही राहत मुलांमध्ये. असलं खात तर तुमच्या बरोबर पण गेलं. जिजाऊंनी जगदंबेची उपासना 9 महिने केली आणि मग शिवाजीराजे जन्माला आला. भुवनेश्वरी देवी कोणाचं नाव आहे सांगा. भुवनेश्वरी देवी कोणाचं नाव आहे, तुम्ही तर सांगाल, मला यांच्याकडनं पाहिजे. विवेकानंदांच्या मातोश्रीचं नाव भुवनेश्वरी देवी आणि वडिलांचं नाव विश्वनाथ दत्त. दत्त हे आडनाव आहे त्यांचं. भुवनेश्वरी देवींना 2 मुली होत्या, पण त्यांची अशी तीव्र इच्छा होती त्या काळातल्या प्रथेनुसार असेल किंवा काही पण, की माझ्या पोटी पुत्र जन्माला यायला पाहिजे. फक्त इच्छा पुत्र जन्माला यायला पाहिजे अशी नाही, तो देवत्व घेऊन जन्माला आला पाहिजे, ही भुवनेश्वरी देवींची इच्छा होती. आणि म्हणून त्यांनी काशी विश्वेश्वराला प्रार्थना केली, साकडं घातलं की हे महादेवा, तुझं तेज घेऊन माझ्या पोटी जन्माला येऊ दे पुत्र. आणि म्हणून विवेकानंद हे भगवान शंकरांचे अवतार आहे. तुम्ही लक्षात घ्या, देव द्यायला बसलाय, आम्ही मागत नाही, आम्ही करंटे आहोत. आम्ही भव्य दिव्य देव मागतच नाही. रोजचं उठतो, पोळी भाजी करतो, मोबाईल करतो, रात्री झोपतो. याच्या व्यतिरिक्त आपलं जीवनच नाही. काहीतरी वेगळं करा आणि कुणासारखं नसावं तेही सांगते. जिजाऊंसारखं असावं, भुवनेश्वरी देवींसारखं असावं, अहिल्या देवींसारखं असावं, गांधारीसारखं नसावं. महाभारतातील गांधारी तुम्हाला माहिती, धृतराष्ट्र आंधळा म्हणून तिने काय ठरवलं, मी पण डोळ्याला पट्टी लावलं. चुकलं ना पूर्ण, तिने उलट ठरवायला पाहिजे, नवरा अंध आहे ना, ठीक आहे, माझ्या वडिलांनी अंध माणसाची लग्न ठरवलंय, तर मी त्याचे डोळे पण माझ्याकडे घेऊन मी 4 डोळ्यांनी माझ्या मुलांना लक्ष देऊ, तर गौरव जन्मालाच म्हणजे त्यांच्याकडे दुष्टपणाच आला नसतं. तिने जर नीट बघितलं असतं. ही पण डोळ्याला पट्टी बांधून बसली. आता आमची नातीनीच मला मध्ये विचारलं की तो शकुनी मामा होता त्याचा दुर्योधन दुःशासनाचा, मग तो इकडे काय राहत होता. प्रश्न बरोबर आहे की नाही. आताची मला छान प्रश्न विचारला. मग मी सांगितलं धृतराष्ट्र आंधळा, त्या गांधारीने पण पट्टी डोळ्याला बांधली. मग त्या मुलाकडे 100 मुलं बघ, 1-2 असतील तर गोष्ट वेगळी. त्या 100 मुलांकडे कोण बघणार म्हणून तो शकुनी मामा इकडे आला. तर गांधारीसारखं नको, डोळ्याला पट्टी बांधू नको. मुलींच्या आया जास्त जागरूक राहा. मुलांच्या आया, मुलांना पण घरातल्या कामाची सवय लावा, ही काळाची गरज आहे. मुलींच्या आयाने तर फार जागरूक राहायला पाहिजे. त्यामुळे आज आपण अहिल्या देवीचं चरित्र बघितलं, जिजाऊची उपासना बघितली, भुवनेश्वरी देवीची उपासना बघितली आणि गांधारीसारखं व्हायचं नाहीये. मुलाची
एकही चूक डोळ्याआड करू नका. त्या मुलाची गोष्ट माहितीये, आमच्या लहानपणी आम्हाला कायम सांगायचे. एक अट्टल दरोडेखोर होता आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. आणि फाशी द्यायच्या आधी विचारतात शेवटची इच्छा काय आहे. तसं त्याला विचारलं तुझी शेवटची इच्छा काय आहे. तो म्हणला माझ्या आईला जवळ बोलवा. लोकांना बरं वाटलं आता आईला भेटलं फाशी द्यायची आहे. त्यांनी आईच्या कानाजवळ तोंड नेलं आणि कानाचा कडकडून चावा घेतला जातो. सगळ्यांना कळेल ना की काय झालं काय. मग त्यांनी सांगितलं जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा कोणाचं तरी खोड रबर, कोणाची तरी पेन्सिल, कोणाची तरी पट्टी मी चोरून आणत होतो. आई ते बघत होती पण मला आई काहीच बोलली नाही. मग माझी ती सवय हळूहळू वाढत जाऊन मी आता दरोडेखोर झाले. मुलाची एकही चूक दृष्टीआड करू नका. क्षमा असावी पण आधी शासन आणि मग क्षमा. हे लक्षात ठेवा. तुमची मुलं छान मोठी होऊ दे, तुमच्या घराण्याचा नावलौकिक छान मोठा करू दे आणि तुम्ही पण नवनवीन शिकत राहून एक आदर्श माता सगळ्यांनी व्हाव्या अशी इच्छा मी त्या भगवंताकडे, त्या सरस्वती देवीकडे प्रार्थना करते. आणि आज मला इथे बोलावं त्याचे मी पुन्हा एकदा आभार मानते आणि आपल्या सर्वांचा मी निरोप येते. 11:24 झालेले, मला 11:20 दिली होती. मी 10 मिनिटं जास्त बोलले, त्याच्यासाठी क्षमस्व. धन्यवाद. या देवी सर्वभूतेषु विष्णुमा